दिशा सालियनवर सामूहिक बलात्कार करून हत्या, मृत्यूच्या 5 वर्षांनंतर दिशाच्या वडिलांचा याचिका करत दावा, आदित्य ठाकरेंसह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप. दिशाच्या वडिलांच्या याचिकेवर बोट ठेवत नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल, तर हे षडयंत्र असल्याचा किशोरी पेडणेकरांचा पलटवार. मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीच्या फहीम खानच्या चिथावणीमुळे हिंसा भडकल्याचा आरोप, व्हिडिओ व्हायरल, अटकेतील आरोपींमध्ये फहीमचाही समावेश. नागपूर हिंसाचारावेळी महिला पोलिसांचा विनयभंग, अंधाराचा फायदा घेत महिला पोलिसांना सावध केल्याचं FIR मध्ये नमूद, तातडीने चौकशी करण्याचे नीलम गोऱ्हेंचे आदेश. सुदर्शन घुलेनं संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप, सुरक्षा रक्षकाचा जबाब ABP माझाच्या हाती. पुण्यातल्या हिंजवडीत कर्मचाऱ्यांची वाहतूक करणारा टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक, 12 कर्मचाऱ्यांपैकी 4घांचा होरपळून मृत्यू. आमदार हेमंत रासनेंकडून विधानसभेत प्रश्न उपस्थित, तर मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांचा नकार. कोकण रेल्वे महामंडळाच्या विलिनीकरणाचा मार्ग मोकळा, निधीच्या तुटवड्याचं संकट सोडवण्यासाठी विलिनीकरण करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. IPLच्या सलामीच्या लढतीत मुंबईचं नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे, नियमित कर्णधार हार्दिक पांड्या सामन्याला मुकणार. गेल्या मोसमातील स्लो ओव्हर रेटमुळे हार्दिकला झालेली सामनाबंदीची शिक्षा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.